निवडणुका झाल्या की लाडक्या बहिणींच्या खात्यात 21 रुपये जमा करतो असं महायुतीच्या सरकारने सांगितलेले होते। त्यानंतर निवडणुका झाल्या, महायुती विजयी देखील झाली व नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देखील बनले, परंतु अद्याप 6वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही। त्यानंतर विधानसभेत पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या, त्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद देखील करण्यात येणार आहे अशी बातमी समोर आलेली होती। तुम्ही पाहिलीच असेल सविस्तर बातमी, आपण आधी देखील सांगितली होती, परंतु आता एक नवीन बातमी समोर येत आहे, जी काही बातमी आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे। अतिशय कमी वेळात आपण पूर्ण बातमी कव्हर करणार आहोत। चला तर बातमी सविस्तरपणे पाहू। तर बघा, दिवाळी भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता देखील ऑक्टोबर मध्येच ऍडव्हान्स मध्ये दिला होता, कारण की दिवाळी आहे आणि दिवाळी ओवाळणी म्हणून तो हप्ता आधीच देण्यात आलेला होता। आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधीच देणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे। आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात एकदम 3000 म्हणजे डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे सर्व 3000 रुपये एकदम मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे। बघा, ही साम टीव्हीची बातमी आहे, तुम्ही देखील आता पाहू शकता। बघा, वर साम टीव्ही लिहिलेले आहे। त्यामुळे आता भरपूर महिला अशा प्रश्न करत आहेत की ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच होती का? तसं काही नाही। बघा, आता मागणी मांडलेली आहे, 1400 कोटी मंजूर झाले की सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येतील अशी अपेक्षा आपण करू शकतो, परंतु कधीपर्यंत, आता संक्रांतीपर्यंत म्हणलं तर आणखी 1 महिना पुढे ढकलत आहे। त्यामुळे 6वा हप्ता अखेर कधी भेटणार हा मोठा प्रश्न आहे। एक प्रकारे हे गिफ्टच म्हणावं लागेल, कारण की बघा, आता एक तर जानेवारीचा हप्ता डिसेंबर मध्ये भेटू शकतो किंवा डिसेंबरचा हप्ता जानेवारी भेटू शकतो, परंतु 2 हप्ते सोबत भेटणार आहे असं साम टीव्हीच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। सर्व हप्ते तुम्हाला 2 हप्ते एकदम भेटू शकतात, एक तर डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये, ही बातमी समोर आलेली आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे। त्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे। अधिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन बातम्या सर्वात आधी पाहायला भेटतील।